हा कुपा मासा कसाही बनवा, म्हणजे फ्राय किंवा ह्याचं कालवण किंवा ह्याची बिर्याणी सुद्धा अप्रतिम लागते। आता आज काही मी याची बिर्याणी वगैरे बनवणार नाहीये, फ्रायच करणार आहे। माझा उपवास आहे म्हणून आज नको, मी डाळ खाणार आणि बिर्याणी पाहून नुसतं तोंडाला पाणी येणार असं नको व्हायला। इतर माशाच्या तुलनेत ह्याची चव मांसाहारी पदार्थाप्रमाणे म्हणजे एकदम चिकन सारखी लागते, त्यामुळेच त्याला समुद्राचे चिकन म्हटले जाते। तसेच ह्याचे मांस आहे ना गडद लाल किंवा गुलाबी रंगाचे असते, एकदम चिकन सारखे। मार्केट मधून ही मच्छी आणल्यानंतर लगेच स्वच्छ धुवून घेतली। मग याला चवीनुसार मीठ, हळद, आगरी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडा ठेचलेला लसूण आणि लिंबाचा रस टाकून पूर्ण हा मसाला या कुप्या मच्छीला मिक्स करून घेतला। 15 मिनिटांसाठी असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं। 15 मिनिटांनंतर गॅसवर तवा ठेवून तेल घालून तेल चांगलं गरम झाल्यावरती ह्यात 5 ते 6 साल न काढता ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या। मग ही मॅरिनेट केलेली कुपा मच्छी ह्यात एक एक टाकली। दोन्ही बाजूनी छान अशी ही सोलो फ्राय करून घेतली। तयार आहे कुपा मच्छी फ्राय। तुम्हाला या कुपा मच्छी मध्ये कालवण, फ्राय की बिर्याणी खायला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस घरी ही जेव्हा मच्छी आणली जाईल तसं मला ते बनवायला। आणि आता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।